लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीने तयारी सुरू केलेली आहे। फेब्रुवारीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यभर दौरा करतायत, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याला आजपासून सुरुवात होतीये। शिवसंकल्प अभियान असं या अभियानाला नाव देण्यात आलेलं आहे। आजपासून 24 जानेवारीपर्यंत होणाऱ्या या अभियानादरम्यान महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांचे दौरे केले जाणार आहेत। यावेळेला काही ठिकाणी सभा आणि काही ठिकाणी कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले जातील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसंकल्प अभियानामध्ये गेल्या वेळेला शिवसेनेने लढवलेल्या मतदारसंघांमध्येच दौरा होणार आहे। पिंपरीमध्ये खासदार श्रीरंग बारणे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे। या पक्षाच्या वतीने आज जुन्नर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये राजगुरुनगरमध्ये सगळ्यात मोठी सभा होते। मिशन 48 शिवसंकल्प ध्येय भगव्या महाराष्ट्राच्या या टॅगलाईनच्या खाली साधारण दुपारी 12-12:30च्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी येणार आहेत आणि राज्यातल्या ज्या महत्त्वाच्या सभा होणार आहेत त्यातली एक सभा असणार आहे। राज्यातल्या या अभियानाची सुरुवात राजगुरुनगरमधून होणार आहे। जर आपण मागच्या बाजूला जर पाहिलं तर जी तयारी सुरू आहे त्याचं हे प्रचंड असा मोठा पॅन्डल आहे आणि या ठिकाणी या ज्या खुर्च्या टाकलेल्या आहेत, खरं तर या ग्राउंडचं एक वेगळेपण आहे। या ठिकाणी मराठा आंदोलनाचा एल्गार पुकारला गेला होता, जरांगे पाटलांची सभा या ठिकाणी झाली होती आणि हे प्रचंड गर्दीने भरून गेलेलं हे ग्राउंड होतं। याच ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या शिवसैनिकांना संबोधित करणार आहे। आपल्याला माहिती शिरूर मतदारसंघ हा राज्यातल्या टॉप मतदारसंघामधला एक महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो। अजित पवारांनी याच ठिकाणी आपला उमेदवार लोकसभेचा निवडून येण्याचे संकेत पण दिले होते। स्मिता शिंदे सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, राजगुरुनगर, पुणे। मुंबईमध्ये महायुतीची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे। जागा वाटपावरनं बैठकीमध्ये घटक पक्षांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये घटक पक्षांना किती जागा देणार याबाबत सवाल करण्यात आलेला आहे। तसंच राज्यात महायुतीचं सरकार असून सुद्धा कामं मार्गी लागत नाहीत असं म्हणत काहींनी नाराजी देखील व्यक्त केल्याचं समजतंय। घटक पक्ष केवळ मेळाव्यापुरते मर्यादित आहेत का असा सवाल सुद्धा या बैठकीमध्ये करण्यात आल्याची माहिती मिळतेय। मात्र बाहेर आल्यावर घटक पक्षांनी नाराजीच्या फक्त वावड्या असल्याचं सांगितलं गेलंय। हे मेळावे जे आहेत हे विधानसभा पातळीपर्यंत आणि बूथ पातळीपर्यंत फेब्रुवारीच्या 10 तारखेपर्यंत घेण्याचा आमचा मानस आहे। त्या बाबतीतली चर्चा झाली। सर्वच पक्षाच्या नेत्यांनी संपूर्णपणे ताकदीने अब की बार 45 पार आणि माननीय नरेंद्र मोदीजींना पुन्हा एकदा देशाचा पंतप्रधान करत असताना महाराष्ट्रातून 45 पेक्षा जास्त खासदार निवडून देण्यासाठी आम्ही सर्व ताकदीने एकत्रित उभे राहू। सर्व बाबतीतली जी काही ताकद लागेल ती सर्व पक्षाचे नेते पुरवतील आणि एक मताने एक दिलाने या पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला आम्ही जाऊ। अशा पद्धतीतला निर्णय एक मताने एक ठरावाने झाला। लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून 14 तारखेलाच आता आम्ही महायुतीच्या माध्यमातून सुरुवात करतोय। महायुतीच्या सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मेळावे त्या ठिकाणी जिल्हास्तरीय आयोजित करण्यात आलेले आहे आणि जसं प्रसादजींनी सांगितलं त्यानुसार हा संपूर्ण आता कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण महायुतीच्या घटक पक्षात समन्वय साधून प्रत्येक घटक पक्षाचा सन्मान आणि प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान साधून आता आम्ही ह्या संपूर्ण लोकसभेच्या तयारीला लागतो। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अतिशय सन्मानपूर्वक वागणूक आमच्या सर्वच घटक पक्षांना त्या ठिकाणी दिलेली आहे। त्यामुळेच आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। आमच्यातलं कोण अनुपस्थित असतं तर निश्चितरित्या तुम्हाला नाराजी कळली असती, पण तसे कुठल्याही परिस्थितीत कळालेलं नाही आहे। मराठ्यांना ओबीसीमधनं आरक्षण नको या मागणीसाठी पंढरपूरमध्ये आज ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मंत्री छगन भुजबळ आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार